काय झालं? मी तुझ्याशी थोडं गोड वागले बोलले काय म्हणून लगेच हवेत उडायला लागलीस का? तुला काय वाटलं मी स्वीकारलं तुला? त्या गैरसमजात राहू नकोस. मला तुझ्याशी काहीच घेणं देणं नाहीये, लक्षात ठेव. मी जर तुझ्याशी गोड वागते ना ते फक्त आबांसमोर. इतर वेळी मी तुला तुझी लायकी दाखवत राहणार. एक गोष्ट शेवटची सांगतेय तुला, माझ्या इंद्रापासून लांब राहायचं. तू त्याला गोड बोलून फसवू शकतेस पण मला फसवू शकत नाहीस, कळलं? लागा कामाला. थांबा वहिनी, तुम्ही कुठे चाललात? आजचा सगळा स्वयंपाक माझ्या इंद्रासाठी मी आणि राणी मिळून करणार. तुम्ही जा, आराम करा. जा. चला, पिठाचा डबा घ्या. पीठ छान मळून घे, पुरणाच्या पोळ्या करायच्या आहेत. व्यवस्थित पीठ मळ, कारण आपल्याकडे सगळ्यांना मऊसूत पोळ्या लागतात. आलं का लक्षात? आणि पुरणाच्या पोळ्या नक्की बनवता येतात ना? हे नंतर कळायचं, आईने काही शिकवलंच नाही. ते आता पिठाचं बाजूला ठेव, भिजू देत जरा. मग आता पापड आणि कुरडई तळायला घे.